मित्रांनो, शनई चौघडे मालिकेमध्ये आपण पाहतो की जयने पण आपल्या भावंडासाठी लग्न करायला तयारी दाखवलेली आहे आणि त्यासाठीच गौतम आणि अशावरीच्या लग्नाचा आणि साखरपुड्याच्या मुहूर्तासाठी तेजस्विनीच्या घरी आनंदाचं वातावरण असल्याचं बाहेरून आपल्याला दिसतं आणि तिथे गुरुजी सुद्धा आलेले दिसतात आणि पाहुण्यांची पण ये-जा सुरू असते. गौतम आणि अशावरीच्या साखरपुड्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. मात्र तेजस्विनीच्या मनामध्ये वेगळंच कारस्थान सुरू असतं. बाहेरून ती हसत असते आणि सर्वांचे स्वागत पण करत असते, पण मनामध्ये मात्र एकच विचार चाललेला असतो आणि तो म्हणे अशावर आपल्या घराची सून होता कामा नाही. तेजस्विनी मनामध्ये विचार करते की अशावरी ह्या घराची सून होईल आणि हे मी कधीच होऊ देणार नाही. आज असा डाव टाकेल की सगळ्यांसमोर माझ्यावरती संशयही येणार नाही आणि हे नातं कायमचंच तुटून जाईल. तिथे मुद्दामच तिने गावातील प्रसिद्ध आणि शास्त्राचे काटेकोर पालन करणारे गुरुजींना बोलावलेले असतात आणि त्यांच्या शब्दाला सर्वजण अंतिम शब्द मानतात असे ते गुरुजी असतात. आणि थोड्याच वेळात सासरी बुवा म्हणजेच गुरुजी येतात आणि सर्वजण त्यांच्या आदराने स्वागत करतात. गौतम आणि अशावरीची पत्रिका, जन्मतारीख आणि पंचांग यांच्या समोर ठेवण्यात येतं आणि काही क्षण ते शांतपणे सर्व तपासतात. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव उमटतात आणि गुरुजी म्हणतात का एक महत्वाची अडचण आहे. तेव्हा क्षणातच संपूर्ण घरामध्ये शांतता पसरते आणि पमा म्हणते, काय झालं गुरुजी, काय दोष आहे का? तसं विचारतात, काही विशेष जुना पूजा करावी लागतील का असे ती म्हणत असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की दोष ग्रहांचा नाही पण वयाचा आहे. अशावरी गौतमपेक्षा वयाने मोठी आहे आणि आमच्या शास्त्रानुसार अशा विवाहात मान्यता देत नाही आणि त्यामुळे ह्या साखरपुड्याचा मुहूर्त मी काढू शकत नाही असे गुरुजी म्हणतात. हे ऐकताच अशावरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि गौतम पण हादरून जातो. पमाच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट दिसू लागते. दुसरीकडे आपण पाहतो का तेजस्विनी मनातल्या मनात आनंद साजरा करत असते, कारण तिनेच हा प्लॅन केलेला असतो. तेजस्विनी म्हणते, अरे रे, किती वाईट झालं, पण सासरे बुवा आपण काहीच करू शकत नाही का? देवाची इच्छा असेल तरच हे नातं पुढे जाईल असं ते म्हणतात. पमा काही क्षण शांत उभी राहते आणि हळूहळू पुढे येऊन गुरुजींसमोर हात जोडते आणि पमा गुरुजींना सांगते का गुरुजी, माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. गौतम आणि अशावरी एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतात. फक्त वयाच्या एका आकड्यामुळे त्यांना केवळ वेगळं करून चालणार नाही. तेव्हा गुरुजी म्हणतात, माऊली, तुमच्या भावना मला समजतात, पण मी शास्त्रांच्या विरोधात जाऊ शकत नाही. तेव्हा हे ऐकताच पमा थेट त्यांच्या पाया पडते आणि सगळेच जण स्तब्ध होतात. पमा म्हणते, आज मी एका आईच्या नात्याने तुमच्या समोर पदर पसरवत आहे गुरुजी. माझ्या 4 मुली आहेत आणि अशावरीचं लग्न मोडलं तर समाज माझ्या उरलेल्या मुलींनाही जगू देणार नाही. माझ्या मुलीच्या आनंदासाठी मी माझा स्वाभिमानही बाजूला ठेवलेला आहे. कृपा करा गुरुजी, माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका, काहीतरी मार्ग काढा. तेव्हा पमाचे अश्रू पाहून उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्येही पाणी येतं. तेवढ्यातच तेजस्विनी मध्ये पडते आणि तेजस्विनी म्हणते, गुरुजी, या भावनिक बोलण्याला बळी पडू नका. नियम म्हणजे नियम असू द्या. आज जर हे मान्य केलं तरच उद्या प्रत्येक जण शास्त्र बदलायला निघेल. तेव्हा पमा तिच्याकडे वळते आणि पाहते आणि पमा म्हणते, तेजस्विनी ताई, एका आईच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला नाटक वाटत असतील, पण मुलांच्या सुखासाठी आई स्वतःचा स्वाभिमानही विसरते आणि आज मी माझ्या मुलीसाठी हात जोडत आहे आणि माझ्या मुलीचे आयुष्य वाचवा. घरात पुन्हा शांतता पसरते आणि शास्त्रबुवांच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ते परत पंचांग बघू लागतात. पंचांग बंद करतात आणि स्वतः पमाला उठवतात आणि गुरुजी म्हणतात, उठा माऊली, आज तुम्ही मला शास्त्राचा खरा अर्थ शिकवलेला आहे. आईच्या प्रेमापेक्षा मोठं कोणतं शास्त्र नसतं. शास्त्र माणसांना जोडण्यासाठी असतं, तोडण्यासाठी नाही. तेव्हा तेजस्विनी लगेच विचारते. तेजस्विनी म्हणते, पण गुरुजी, तुमचे नियम आणि त्याचं काय? तेव्हा गुरुजी म्हणतात, नियम आहेत ताई, पण उपायही आहेत. योग्य प्रायश्चित आणि विधी केल्यास हा विवाह पूर्णपणे शुभ होऊ शकतो. मी स्वतः त्या विधीची जबाबदारी घेतो. क्षणातच घरातील वातावरण बदलून जातं आणि पमाच्या चेहऱ्यावरती आनंद अश्रू येतात. अशावरी सुटकेचा श्वास टाकते आणि गौतमच्या चेहऱ्यावरती पुन्हा श्वास आणि पुन्हा हसू उमटतं. पमा म्हणते, गुरुजी, आज तुम्ही माझ्या मुलींचे आयुष्य वाचवलेलं आहे. गुरुजी म्हणतात आणि परत पुन्हा ते पंचांग उघडतात आणि गुरुजी म्हणतात, 4 दिवसांनी सकाळी 10:20 अत्यंत शुभ मुहूर्त आहे आणि त्याच दिवशी गौतम आणि अशावरीचा साखरपुडा होईल. हे ऐकताच सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवतात. गौतम हळूच अशावरीकडे पाहतो आणि अशावरीही लाजून मान खाली घालते. पमा आनंदाने दोघांच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आशीर्वाद देते. तेजस्विनीचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. तेजस्विनी मनामध्ये विचार करते का आज पमाच्या अश्रूंनी
माझा पहिला डाव फसवलेला आहे, पण हा शेवट नाही. साखरपुडा होऊ दे, लग्नापर्यंत ही मुलगी पोहोचणारच नाही, असं ती मनामध्ये विचार करत असते. कार्यक्रम संपताच तेजस्विनी शांतपणे आपल्या खोलीमध्ये जाते आणि ती दरवाजा बंद करून एका अनोळखी व्यक्तीला फोन लावते. तेजस्विनी म्हणते की आपला पहिला डाव फसलेला आहे, आता दुसऱ्या डावाची तयारी सुरू करा. मला असं काहीतरी हवं आहे की गौतम आणि अशावरीचं नातं कायमचं तुटलं पाहिजे. समोरून उत्तर येतं की तुम्ही काळजी करू नका, ह्यावेळी चूक होणार नाही. तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती पुन्हा एक कपटी हास्य उमटतं. दुसरीकडे आपण पाहतो की पमा ही देवासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते का स्वामी, आज माझ्या मुलीचा संसार वाचवलेला आहे आणि आता पुढेही तिच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांपासून तिचे रक्षण कर. गौतम अशावरी जवळ येतो. गौतम म्हणतो की आजपासून काहीही झालं ना तरीही मी तुझा हात कधीच सोडणार नाही. अशावरीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात. अशावरी म्हणते मलाही तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे गौतम. दोघेही एकमेकांकडे हसून पाहतात. दूर उभी असलेली तेजस्विनी मात्र त्यांच्याकडे रागाने पाहत स्वतःशीच पुटपुटत असते. आनंद साजरा करून घ्या, कारण हा आनंद फार काळ टिकणार नाहीये. आता माझा पुढचा डाव तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार आहे, असं ती मनातल्या मनात हसत असते, बोलत असते आणि तेजस्विनीच्या कपटी हास्यावरती तिथेच हा भाग संपतो. आता पुढील एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.